चाळीसगावमध्ये कांद्याच्या दरात उसळी प्रति क्विंटल 250 रुपयांनी वधारले भाव। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धरणे काठोकाठ तरी सुद्धा वरळीमध्ये ठणठणाट। वरळी लोअर परेल करिरोडमध्ये पाणी दाबानं पाणी पुरवठा। गोविंदा विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्याचे आवाहन। 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार। नगरपंचायत नगराध्यक्षांचा कालावधी आता 5 वर्ष असणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। डेंग्यू झिकापासून आता बचाव। भारतात लस विकसित। दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांना मंजुरी। मुंबईत अस्वच्छता करणाऱ्या पालिकेचा दणका। क्लीनअप मशीननी 53,000 नागरिकांकडून केले 1.5 कोटी वसूल। आता 8 वर्षात भूखंडाचा विकास करणं बंधनकारक। विमानतळ बाधितांना सिडकोचा दिलासा। विदेशी वस्तू खरेदीत भारतीयांनी अमेरिका इंग्लंडलाही टाकलं मागे। फॅशन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं खरेदी करताना मेड इन इंडियाकडे पाठ। दुसऱ्या विशेष फेरीचाही कट ऑफ उतरला। आणखी 27,000 विद्यार्थ्यांचा 11वीत प्रवेश। बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग बातमी समोर येते, ती म्हणजे महागाईचा कहर सध्या सुरूच असताना सर्वच भाज्यांनी 100 गाठली आहे। भाजीपाल्यांची आवक कमी झाल्यानं भाज्यांचे दर सुद्धा आता गगनाला भिडलेत आणि याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। चिकनपेक्षा भाज्यांचे दर हे जास्त असल्यानं गृहिणींचं बजेट चांगलंच कोलमडलंय। श्रावण महिना सुरू झाल्यानंतर अनेकांकडून भाजीपाल्यांना पसंती दिली जाते। मात्र भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे। 1 किलो टोमॅटोचे दर 75 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचलेत, तर 1 किलो भेंडी 90 ते 100 किलो, गवार 100 ते 110 रुपये किलोवर पोहोचली आहे। फ्लॉवरही 80 ते 90 रुपये, तर ढोबळी मिरचीचे दरही 100 ते 110 रुपये किलो इतके झालेत। 1 किलो वांग्यासाठी 80 ते 90 रुपये, तर 1 किलो कोबीसाठी 70 ते 80 रुपये मोजावे लागतायत। भाजीपाला आता सर्वच भाजीपाला महाग झालेला आहे। घ्यायला जावं तर भेटत नाही, विकायला जावं तर विकत नाही। घेणाऱ्याची पण तळमळ राहते आणि आमची पण विकायला तर हे राहतं। श्रावणात मागणी जास्त आणि आवक कमी झाल्यानं भाजीपाल्यांचे दर वधारलेत। भाज्यांच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचा खिसा आता आणखी रिता होतोय। तर जेसीबींनी वाहनांना धडक दिली। आत्ताची एक मोठी अपडेट येते, 10 ते 12 वाहनांना धडक दिल्याचं कळतंय। जेसीबीच्या या धडकेमध्ये तरुणाचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। भरधाव वेगामध्ये हा जेसीबी वाहन चालक चालवत होता आणि त्यामध्ये साधारण 8 ते 10 गाड्यांना धडक देण्यात आली आहे। त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू देखील झालेला आहे। आत्ताची एक मोठी अपडेट मानली जाईल, मोठी बातमी मानली जाईल। जेसीबीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झालाय। लातूरच्या कन्हेरी चौकात जेसीबी चालकाचा थरार समोर आलाय। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या जेसीबी चालकानं रस्त्यावरील 10 ते 12 जणांना धडक दिली। या धडकेत जालिंदर मुळे या तरुणाचा मृत्यू झाला। या धडकेनंतरही हा मद्यधुंद जेसीबी चालक थांबला नाही। जेसीबी चालकानं एका 4 चाकी वाहनाप्रमाणे जेसीबी चालवली। भरधाव वेगात हा जेसीबी चालक जेसीबी रस्त्यावरून चालवत होता। रस्त्यावरील बॅरिकेड्सला घासल्यानंतरही हा जेसीबी चालक थांबला नाही। एखाद्या कार रेसमध्ये कार हाकावी त्याप्रमाणे जेसीबी चालक जेसीबी चालवत होता। याच दरम्यान एका बाईक स्वाराला देखील या जेसीबी चालकानं धडक दिली। नागरिकांनी जेसीबीचा पाठलाग करून जेसीबी चालकाला पोलिसांच्या हवाली केलंय। तर पुढची बातमी आपण पाहतोय, बोटीच्या फाळक्यामध्ये महिलेचा पाय अडकला आणि त्यामध्ये तिला दुखापत झाली आहे। मोटरमॅननं फेरी बोट थांबवली होती।
तर बोटीतून उतरण्याची महिलेची घाई तिच्या चांगलंच अंगलट आलेली दिसतेय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील दाभोळवरून धोपावेला जाणाऱ्या फेरी बोटीतून सरस्वती सकपाल ही महिला प्रवास करत होती। एसटी पकडण्यासाठी या महिलेनं घाई केली। धोपावे जेटीला बोटीचा फाळका लागण्यापूर्वीच या महिलेनं या फेरी बोटीतून उडी मारून उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र मागून येणाऱ्या फाळक्यात या महिलेचा पाय अडकला। आरडाओरड करताच मोटरमननं फेरीबोट मागे घेऊन थांबवली। त्यानंतर फेरी बोटवर असणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यात यश आलं। या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचलाय, मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झालीय। या घटनेमुळे धोपावे फेरी बोटवर मोठा गोंधळ उडाला। सदर महिलेला दाभोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावर्डे डेरवनला हलवण्यात आलेलं आहे।